पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील बेलवाडी इथं संत तुकाराम महाराजांचं पहिलं रिंगण संपन्न झालं। पालखी सोहळ्यातल्या मानाच्या अश्वांचं हे पहिलं गोल रिंगण अत्यंत उत्साह अत्यंत आनंद बघायला मिळाला। इंदापूर तालुक्यातील सणसर इथला मुक्काम आटोपून जगद्गुरू संत श्रेष्ठ श्री तुकोबारायांचा पालखी सोहळा बेलवाडी इथं आला। लाखो वैष्णव देहूतून निघाल्यापासून ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहत होते तो क्षण म्हणजे बेलवाडीतला मानांचा अश्वांचा गोल रिंगण सोहळा। हा रिंगण सोहळा पाहण्याकरता परिसरातील भाविकांनी हजारोंच्या संख्येने गर्दी केली होती। विठोबा रखुमाई ज्ञानोबा तुकोबा याच्या जयघोषाने संपूर्ण आसमंत दुमदुमला। मानांच्या अश्वांचं गोल रिंगण बेलवाडी इथलं तुकोबारायांच्या पालखीतलं हे पहिलं अश्वांचं रिंगण। खूप मोठा जनसमुदाय या रिंगण सोहळ्याकरता उपस्थित होता। मानाचे अश्व या गोल रिंगण सोहळ्यामध्ये धावले की त्यानंतर ती माती आपल्या भाळी लावण्याकरता अनेक वारकरी इथं उपस्थित असतात। ती मानांच्या अश्वांनी धावल्यानंतरची जी माती आहे ती आपल्या भाळी लावली की आपण जणू विठ्ठलाचेच झालो, विठ्ठलामध्ये विलीन झालो अशी भावना सगळ्या वारकऱ्यांची असते। मग त्यात स्त्री पुरुष कोणीही मागे नाही। वारीत चालताना प्रत्येक वारकऱ्याच्या मनात काही ना काही भावना असतातच। कुणाचं दुःख, कुणाची आस्था असते। वारीत वेगवेगळे लोक वेगवेगळ्या भावना घेऊन सामील होत असतात। वारीत आल्यावर सगळं विसरून मन अगदी शांत होतं अशी भावना वारकरी बोलून दाखवतात। हेच वारीचं खरं रूप आहे। प्रत्येक भाविकाला विठुरायाच्या भेटीची आस लागते आणि याच आशेने अनेक वारकरी तहानभूक विसरून वारीत झपाझप पंढरपूरकडे चालत जातात। माझ्यासोबत काही महिला देखील आहेत, तुळशी वृंदावन घेऊन आणि हंडा घेऊन, त्यांच्याशी देखील बोलणार आहोत। माऊली, काय सांगाल तुम्ही? मगाशी म्हटलं मला बोलायचंय। माझं नाव हरिबाई बालासाहेब उबाळे, मी राहणार अंबाजोगाई, तालुका सिंगाव माझं गाव। आम्ही खूप वर्ष म्हणजे 43वी वारी माझी पायी दिंडीची होती। या माऊली खूप आनंद घेत आहे, आम्ही खूप आनंद घेत आहे। एवढा आनंद घेतात की असं आम्हाला वाटतं की आमचं माहेर घर आहे। त्या माहेरातून बाहेर जाऊ नये, आमच्या कपाळाला खूप हात विसरावं, आम्हाला हेच आशीर्वाद मागणे। साधू संतांनी आमच्या पाठीशी उभे राहिले, एवढं सांगतो। राहणार ना साधू संत तुमच्या पाठीशी उभे राहणार ना। 120 नंबर महादेव महाराज बोराडे त्यांच्या हाताशी मी खूप खूप आनंद लुटलाय आणि आम्हाला फक्त आमच्या कोकणाला आशीर्वाद मागणे एवढंच आमचं बस। रडू नका मावशी, एकदम छान दिंडी करणार तुम्ही, एकदम मस्त। माझ्यासोबत अनेक माऊली आहेत, जरा मावशी भावनिक झाल्यात। माऊली, काय सांगणार? कसं वाटतंय आज तुम्ही तुळशी वृंदावन घेऊन रिंगणात सहभाग घेतला? चांगलं वाटतंय। काय बोलणार मावशी? मला तर आज आमच्या आईची आठवण येते। आमची आई दरवर्षी मुलाखत देती सुभाद्रा बाबूराव भोसले टीव्हीला, पण आज ती नसल्यामुळं रिंगण जरा फिक्कं वाटतंय मला। ती मुलाखत देते। आता ही वारी सुद्धा आमच्या सासू सासऱ्यांनी केली 12 वर्षे, त्याच्यावर आता आम्हाला झाले 25 वर्षे आमच्या मालकाने केली। आता माझे दीर, माझ्या जावा, मी आता 4-5 वर्षे झाले आम्ही पूर्ण कुटुंब वारीत आहे आता आमचं घरी आमच्या मालक। तर बेलेवाडीमध्ये उपस्थित आहोत आपण आणि बेलेवाडीमध्ये या माऊलींशी आपण बोललो। या माऊली भावनिक झाल्या, त्यांचा जो क्षणाची त्या वाट बघत होत्या वारीमध्ये येण्याची, सहभागी होण्याची आणि या भक्ती रसात न्हावून निघण्याची, ती सगळी गोष्ट आज पूर्ण झालेली आहे। त्यांच्या डोळ्यांनी हा स्वर्गीय सोहळा ते पाहतात। पडता बंगल लाजली गे माया आता कोणा वाळो, जिकडं पावे तिकडे चतुर्भुज गोपाळो, जिकडं पावे तिकडे चतुर्भुज गोपाळो, वाळूनी गेले माय सख्या माझा रे, जिकडं पावे तिकडे चतुर्भुज नरणारे।